गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज सकाळ सकाळ इकडं बहीण भावंडांचा कसं काय नाश्ता चाललाय. हा, चहा चपातीचा नाश्ता. तर ही चहा चपाती ना अशी ही दोघं जण कधी खायची माहिती आहे का? आठवतंय का? आठवलं का तुम्हाला तुमचं लहानपण? होय तायशा? तिसरी चौथीला कशी सकाळ सकाळ ह्याच टायमिंगला 9-9:30 वाजता शाळेत निघायची, त्याच्यामुळे ह्याच टायमिंगला अशी चहा चपाती रोज खायला बसायची. रोज ह्यांचा चहा चपातीचा नाश्ता असायचा. भाजी असली तरी भाजी खात नव्हती, चहा चपातीच आवडायची. बिस्किट बिस्किट तसलं काय नाही, चहा बरोबर फक्त चपाती गरम गरम पोटभर. शिळीचं दूध आहे का नाही, शेळ्या होत्या पहिल्या. हा, निरसं दूध रोज दोघांना पण असायचं. सकाळ सकाळ एक एक प्याला भरून द्यायची. नाही पिली तर बळच प्यायला लावायची. हो का, आका आली इकडून, या आका. आकाची आंघोळ झाली आता. तर स्वीटी काल 2 दिवस झाला आली. भैया पण काल आलता. काल नाही का आपली काळूबाईची यात्रा होती पुसाच्या महिन्यातली. काल यात्रा झाली, सगळ्यांनी पायाही पडून झालं मस्त असं. आणि आज सकाळ सकाळ ह्यांचा चालला आहे नाश्ता आणि पारसात चाललाय बरं का. पण आधी लहानपणी आंघोळ्या करायचात लवकर. तेव्हा शाळेत जायची. आता शाळेत नाही ते. आता ह्यांच्या आंघोळ्या नाहीत अजून. हा, कपाट तिथं वह्या पुस्तकं सगळी गज भरल्यात. यांनी लहानपणीचा फोटो काढला दोघांचा. हो, घेतलाय घरातला. हा, घेतलाच या. बघू पिल्या फोन आला वय. हा, त्याला शूटिंगला जायचंय, मामांचा फोन येतोय. हा, हिथं फोटो ती काढला होता. हो, हिथं उभा राहून बाह्याचा एक फोटो काढला होता, वर उभा राहिला होता. हा हा हे बघा असा धरा, इकडे इकडे चमकतोय. हा, हे बघा लहानपणीचा ही भैया ताय. ताय भैया आता तुझ्यापेक्षा लय मोठा दिसायला लागला या. हा, किती उंच झालाय. हा, आधी ताई उंच होती. कसला भारी फोटो, लय भारी दिसत होता पिल्लू माझं. आता पण छान दिसतोय की. हा, का ग नाव ठेवते बाई. हा, कसला भारी दिसत होता. लय स्टायलिश राहायचा. टाय बी बूट पायातलं बा की. हा, सॉक्स बूट. फ्रॉक होती. लहानपणीची आठवणी. आकाला फोटो दाखवला. लय तायचं सगळं काम ऐकायचं. ताय सांगून तसं. चहा चपाती खाल्ली ना, ताय नव्हती, ताई साईडला झाली की ही उचलायचा, दोघांचं पेलं उचलायचा, ते सगळं पुसून घ्यायचा खाल्लेलं. नाही, ती मनानेच करायचा, त्याला मी करायला लावत नव्हती. हा, चहाच. हा, तसा कागद होता, छपरात राहत होत तवा. तीन भांडी सगळं पुसून घ्यायचं, असं झाडून घ्यायचा, जिथल्या तिथं ठेवायचा, डबा बांधायचा हाताने. हा, निघायचा शाळेत. तर ह्यांचं बघा लहानपणीच्या आठवणी ह्यांच्या इथं चालल्या चहा चपाती खाता खाता. तर तुम्ही पण लहानपणी अशी चहा चपाती खायचात का? कुणाला आवडते ते नक्की सांगा. आणि ही चहा चपाती खातेत हे बघून कुणाला खाऊ वाटली ते पण नक्की सांगा बरं का. असं मला पण आहे ना, कधी असं आपल्या आवडीचं जे असं ना कोणी सांगितलं ना, मग असं वाटतं आपण पण ते करावं खावावं. तुला वाटतं का? सकाळ सकाळ सगळ्यांच्या आंघोळ्या झालेत बघा, नाश्ता पाणी सगळं झालं. एकदा तर काय झालं माहितीये का, तिघं पण यांनी पण आता चहा चपाती खाल्ली बरं का. चहा चपाती खाऊन सगळे निवांत झालेत म्हणून मी व्हिडिओ घेतलाय. ह्यांनी काय केलं, मी हो का असंच पीठ मळलेलं एवढं राहिलंय करायचं. रात्री मी पुऱ्या बनवलेल्या, ताईसाठी स्पेशल पुरी बनवली होती, मसाले पुरी. कशी झालती ताई? हा, सगळ्यांनी खाल्ली. बाया कशी? हा हा, बळच काय. छान झालती, मी पण खाल्ली. आका पण म्हणली छान झालती. होय ना? बाबा आपलं लसूण मिरची म्हणजे सगळं बाकीचं जाऊ दे, ते त्याची रेसिपी नंतर सांगेन मी. टेस्ट झाली चांगली. आमच्या ताईंनी केली तिकडे, मी मुंबईला होते तेव्हा, दादांच्या बायकोनी.
तेव्हा त्यांच्याकडनं रेसिपी विचारून घेतली आणि ताईसाठी बनवायची होती. आल्यावरती भैया ताई सगळी आल्यावरती स्पेशल कुणीतरी असल्यावरती करावं लागते ना. मी काय सांगत होती, काहीतरी सांगत होती, राहिलं सांगायचं. हा पीठ हिने ध्यानात ठेवलं. असंच मी पीठ मळलं का बरं का, रोजच्या सारखं ह्यांना डब्याला ह्याला सगळ्या सहित. आणि चहा केला आणि चहा चपाती दिली हो. तिघं पण बसली खायला. चपाती करते टाकते टोपल्यात नाही यांच्याकडंच. यांचं किरचेल चालू झालं ना, सगळ्या पिठाचा गोळा संपला. सगळ्या चपात्या संपल्या. डब्याला दिलं. मग तेव्हा इथं हायस्कूलला जायचे ना जिंतीत, दोघांना सकाळच्या पारी सोडवायला जायचं, हे आणायला जायचं, नाहीतर दोघं कधी चलत यायची गावात. अरे पण तुमच्या इथं गप्पा चालल्या, जावाय बापू कुणीकडे येतं? आंघोळ करायला गेलेत का? पाणी तापवायला बसवलंय रे माझ्या जावाय बापूला. बघितलं का, हे चहा चपाती खात बसले तर जावाय बापूंची खबर घेऊन येते. नाहीतर म्हणतात तुमच्याच चालल्यात गप्पा, जांभळ्या का देतोय खाऊन पिऊन? हा भैयाला जायचंय घरी बघा, कारण आहे ना शूट आहे. पांडू मामा फोन करतात तर जायचंय सकाळ सकाळ, त्याच्यामुळे ते निघालाय. तर मस्त असं यांचा झाला नाश्ता पाणी. जावाय बापूंकडे जाऊन येऊ, आकाला चहा गरम करून द्यायचा आहे, मला प्यायचा आहे. अयो काय नाही खरं, जावाय बापू इकडे बघा जाळ घालत बसल्यात चुलीला. तुमच्याकडे आला टाइम इकडे जाळ घालायचा. अयो चुलीवरच गरम गरम पाणी लय भारी तापलं या. चहा चपाती खायला नाही आलात? चहा चपाती नाही, मग दूध चपाती. दूध गरम करू का मग? थोड्या वेळात आंघोळ झाली. आग ताय, ए ताय शाव, आग इकडे बघ, जावाय बापू रडायला लागलं. बघ हे सगळे घरात बसल्यात मला एकट्याला सोडून. हा होय ग, दुर्कान चालला, आता जाळ लागला. आता जाळ लागलाय ना, पाणी तापलंय पण लय. कडकच लाग. देऊ का ओतून? बादल्यान पारशी आंघोळ करून घे. दात खायच्या अगोदर दात घासायला लावलं होतं तिला. बरं तेवढं तर केलं. दिवस इथं बघा याच्यावर नारळावर आलाय. कस काय वाटतंय रानातलं वातावरण? रानातलं वातावरण भारीच असतं, एक नंबर. एक नंबर का नाही, कुणाचं एक नाही दोन नाही, टेन्शन नाही काय नाही, मस्त असं खुलं वातावरण, खुली हवा, काहीच नाही. रेल्वेचा आवाज येतो कधी मध्ये इकडं. शांत वातावरण. हा शांत एकदम मस्त रानातलं वातावरण. रानात आपलं चूल पेटून, हिटर नाही कारण लाईटच नाही. नाहीतर हिटरच असतं. हा लाईट नाही त्याच्यामुळं धूर लागतंय. इतक्या पुढं बसलाय, जाळ चाललाय तर फुटा की तिथून आता. वाऱ्याने जात इकडे तिकडे. शंभू निघालाय आता बारामतीला. कसं काय वाटलं मग रानातलं वातावरण लहानपणीच्या? तुम्हाला पण आठवणी आल्या का नाही सांगा नक्कीच. अशा चुलीला जाळ घालत बसायचं सकाळ सकाळ, नंतर न चहा चपाती खायची अशी सकाळ सकाळ. नक्की सांगा कमेंट करून. आई रामफळ नुसतीच ही झाले, ती कधी पिकतात काय माहिती, मरणाची लागल्यात. पिकायला लागलेत ना, आज काढू आपण. हा वरच्या साईडची काढल्यावरती पिकतात. मग काय अजून काय बोलायचंय? बोला ताशा, काय अजून? दिला होय, मला पण प्यायचा, मी पण राहिली. या नवीन ठेवायचा संपला. बरं आमच्या पुरता ठेवते. आज जावाय बापू काय चहा पित नाहीत, त्यांना कॉफी लागते. हा चला, कसं वाटलं सकाळ सकाळचं वातावरण नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय. बाय बाय करा. बाय बाय पिल्या.